आणि सरपण आणायला मग आई काय म्हणली, भांडणं करण्यापेक्षा मार खाण्यापेक्षा त्याचा आपण दोघी जाऊ म्हणली जळाणं आणायला. चल म्हणली खोडक्या आणायला जाऊ. त्या तुरीच्या खोडक्या आणायला गेलो आम्ही. मग तिथं गेल्यावर आई काय म्हणली, घरी गेल्यावर भांडणं करण्यापेक्षा खोडक्या गोळा केल्या, उन्हाचं पाणी पिलो थोडं आणि तिथंच झोपलो. कधी मला आई झोपच लागत नसायची. त्या दिवशी आईच्या खुशीत इतकी शांत झोप लागली की मला माहित नव्हतं त्या दिवशीची झोप माझ्या आईची माझी आमचा काय ठरेल. आणि ती गोष्ट आमच्यासाठी खरंच काय ठरली. लय झोप लागली, इतकी गार झोप लागली की एक माझा चुलत भाऊ हाका मारत होता. तो आम्हाला जवळ थांबून तरी हाका, त्यांनी आईच्या तोंडावरचा पदर काढला. म्हणला, अगं असली कसली झोपले, घरी चल. ती म्हणली, का रे असं का पळत आलाय. त्यांनी काही सुद्धा सांगितलं नाही, फक्त काको म्हणला तू घरी चल. आणि घरी गेल्यानंतर मी माझ्या बहिणीचं मेलेलं तोंड बघितलं. का तर पप्पांनी तिला खूप मारलं होतं आणि तिला काय झालं ते दारूच्या नशेत त्यांना कळलं नाही. तिच्या अंगावर ज्वारीचं पोतं पडलं आणि त्यामुळे तिचा जीव गेला.